केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार. आता आपण जो समोर प्रॉब्लेम बघतोय त्या प्रॉब्लेममध्ये काय आहे समजून घ्या. 300 मिलीमोल हा शब्द खूप महत्वाचा आहे. मिलीमोल ऑफ आयडियल गॅस ऑक्युपाइज 13 dm³ at 320 K. Calculate the work done in joules when gas expands until its volume increases by 3 dm³. म्हणजे 3 न वाढणार आहे व्हॉल्यूम. म्हणजे आधीचं व्हॉल्यूम होतं 13 आणि परत 3 न वाढणार आहे. म्हणजे नंतरचं व्हॉल्यूम होणार आहे 16. आधी 13 होतं नंतर होणार आहे 16. म्हणजे एक्सपान्शन आहे एवढं कळलं. आता हे 3 ABC असे 3 पॉईंट दिले. त्या तिन्ही पॉईंटच्या वेळेचं जे वर्क डन आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिला इथे आयसोथर्मली अगेन्स्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. आता कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा शब्द आला असेल तर आपलं काय ठरलंय की नॉर्मल डब्ल्यू. आणि नॉर्मल डब्ल्यूचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिला वर्क डन जो असेल ए वाला तर तो सारखा डब्ल्यू -P डेल्टा व्ही वाला हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी प्रेशर दिलंय. किती दिलंय प्रेशर तर 0.2 बार दिले इंटू डेल व्ही म्हणजे डिफरन्स बिटवीन द टू व्हॉल्यूम्स. आधीचं व्हॉल्यूम होतं 13 नंतरचं व्हॉल्यूम होतं 16. 16 म्हणजे कसं कळतंय का बघा. म्हणजे त्यांनी इन्क्रीजेस बाय 3 म्हटले म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी डेल्टा व्ही ऑलरेडी दिलाय. कितीचा फरक पडलाय व्हॉल्यूमचा तर व्हॉल्यूमचा फरक पडलाय 3चा. मग आता पॉईंट 2 ला 3 न मल्टिप्लाय करायचं. 3 दोन्ही 6 वजा 0.6 बार dm³ मध्ये आलं. का बार dm³ तर प्रेशर आहे ते बार मध्ये आहे, व्हॉल्यूम आहे ते dm³ मध्ये आहे, बार dm³. तुम्हाला ह्याचं जूल मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर आहे ह्या व्हॅल्यूला तुम्हाला 100 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि 100 न मल्टिप्लाय केलं की ते जूल मध्ये येतं. तर ते किती जूल येईल तर 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर हा पॉईंट 2 गेलो पुढे सरकेल -60 जूल. तुमचा जो डब्ल्यू आला आहे तो काय आला -60 जूल. हा पहिला जो ए आहे तर त्याचा आन्सर आहे -60 जूल. आता हे फर्स्ट आन्सर एवढा आला. आता ह्या बी चा जो आहे ना तो बी त्यांनी काय म्हटलंय बघा आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. आता रिव्हर्सिबली हा शब्द आला तर तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही काय समजून घ्यायचं तर डब्ल्यू मॅक्स चा फॉर्म्युला आहे. पण डब्ल्यू मॅक्स चा फॉर्म्युला वापरायचा सगळ्यांना माहिती आहे. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू आता मायनस आहे का प्लस आहे हे समजून घ्यायचं. तर बघा बरं त्यांनी व्हॉल्यूम काय झाले वाढले असं म्हटलंय. एक्सपांड. एक्सपांड हा शब्द आहे का. एक्सपांड आहे म्हणजे व्हॉल्यूम वाढले. वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग आहे. असं असेल तर ऑब्व्हियसली डब्ल्यू काय घ्यायचा मायनस काय परत 2.303 nRT log to the base 10. आता इनिशियल व्हॉल्यूम किती आहे V1. V1 हा किती असणार आहे एक्सपान्शन. V1 हा कमी असणार आहे तो किती असणार आहे तर हा 13 असणार आहे. मग 30 आणि नंतर कितीच आहे तो 16 असणार आहे. मग तुम्हाला मी मागाशी पण आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं होतं मुद्दाम मी गिव्हन लिहिलं नाही टाइम जास्त जाते म्हणून. पण समजून घ्या हा V2/V1 चा फॉर्म्युला आहे. कसं काय तर मी तुम्हाला म्हटलं होतं मोठी संख्या वर असते छोटी संख्या खाली असते. आता इथं कन्फ्युजन काय जणांचं काय होऊ शकतं माहिती आहे का की इथं इन्क्रीजेस बाय 3 म्हटले ना 3 न वाढले हे समजून घ्या. शब्द प्रयोग लक्षात घ्या. आधी होतं 13 नंतर झाले 16. 13 + 3 16 मग 16/13. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज पुट करूया. -2.303. आता या नंबर ऑफ मोल्स तुम्हाला काढावे लागतील. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी इथं तुम्हाला 300 मिलीमोल आहे. मिलीमोल आहे अशी व्हॅल्यू घ्यायची आपल्याला मोल्स मध्ये पाहिजे. मग 300 मिलीमोल म्हणजेच 0.3 मोल. कारण नाही का आपण 300 मिली म्हणजे किती असतं तर 0.3 लिटर. तसं इथं 300 मिलीमोल म्हणजे 0.3 मोल हे समजून घ्या. इंटू आर किती आहे तर 8.314 इंटू टी किती आहे टेम्परेचर किती दिलाय किती दिलाय 320 इंटू लॉग टू द बेस 10 16/13. 16/13 जो आन्सर येईल ना तो किती येणार आहे आपला तर तो येणार आहे याचा लॉग बघून 16/13. हे पहिला डिवायडेशन करून घ्यायचं. त्याचे आन्सर आहे त्याचा लॉग बघायचा तो लॉग बघून लिहायचा 2.303 इंटू 0.3 इंटू 8.314 इंटू 3020 इंटू ह्या दोघांचं डिवायडेशन करायचं. जे आन्सर आहे त्याचा लॉग बघायचा आणि तो लॉग जो येणार आहे तो किती येतो 0.09 येतो. आता ह्या सगळ्यांचा परत ओळीनं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि मल्टिप्लिकेशन केल्यानंतर डब्ल्यू मॅक्स इज इक्वल्स टू -165.4 जूल त्याचा आन्सर येईल. हा झाला डब्ल्यू मॅक्स. आता आपला बी सॉल्व्ह झाला. आता सी सॉल्व्ह करायचा आहे. सी मध्ये काय बघा बरं व्हॅक्यूम. आता सी मध्ये तुम्ही डायरेक्ट सांगू शकताय व्हॅक्यूम म्हणजे डब्ल्यू काय असतो एकच सेंटेन्स लिहून टाकायचं. व्हॅक्यूम मध्ये डब्ल्यू काय असतो 0 असतो. संपला प्रॉब्लेम फिनिश. मग तिन्ही आन्सर तुम्हाला काढता आले. नॉर्मल डब्ल्यू म्हणजेच इरिव्हर्सिबलच्या वेळेचा
आणि हा काढला तर मॅक्स आला आणि थर्ड पॉईंट मध्ये काढला तो काय काढायची गरज नव्हती, कारण ते नॉलेज आपल्याकडे असायला पाहिजे की जर ऑपोजिंग प्रेशर काहीच नसेल तर वर्क डन काय असतो 0 असतो. थँक्यू.